कर्जत तालुक्यातील अर्धवट रस्ते व पुलाची कामे तत्काळ पूर्ण करा. प्रहार संघटनेचा इशारा. कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी रस्ते व पुलाची कामे दीर्घकाळापासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कर्जत तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरील कामे अपूर्ण राहिल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊनही ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. मौजे रवळगाव येथील मिरजगाव रवळगाव ग्राम 3 या रस्त्यावरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून शाळकरी मुले, अपंग, ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाची बस सेवा सुरू असतानाही पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय बारामती अमरापूर रस्त्याचे काम पूर्ण होऊनही चिंचोली काळदातफळी फाटा ते डिक्सळ या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. कर्जत कुळधरण श्रीगोंदा रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जत शहरातील अक्काबाई चौक ते दादा पाटील महाविद्यालय या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तसेच कर्जत करमाळा या 2 जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. बारामती अमरापूर मार्गावरील भिगवण येथे भीमा नदीवरील पुलाची स्थिती धोकादायक झाली असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. म्हणून संबंधित ठेकेदारांना तत्काळ सूचना देऊन अर्धवट रस्ते व पुलाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. प्रधानमंत्री सडक योजना ह्या कामासाठी मी प्रहार संघटनेच्या वतीने मी प्रदेशाध्यक्ष ह्या नगरला आलेली आणि ह्या कामाची ही परिस्थिती की ही जी ठेकेदारांनी कामं घेतलेली कर्जत तालुक्यातली ती रवळगाव, शिवासमाळा, मिरजगाव आणि ही नॅशनल हायवेचं सुद्धा काम एकदम निकृष्टपणे झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी ह्या साहेबांना आता भेटलेली आणि हे काम जर व्यवस्थित नाही त्यांनी केलं, त्यांच्या इस्टिमेट नियमाप्रमाणे, त्यांच्या बजेटच्या नियमाप्रमाणे जरी काम नाही केलं त्यांनी, तर मी प्रहार संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून नक्कीच मी मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. गाव ते पैठण हा रस्ता चालू केलेला आहे आणि त्या रस्त्यावर एवढे वारकरी सांप्रदायिक जाते तर एवढे रथ वडत मुख्य जित्राब जात असते. त्या लोकांना एवढा त्रास झालाय. ती रस्ता ह्यांनी जर लवकर केला असता तर त्या वारकऱ्यांना उलसक सुद्धा त्रास झाला नसता. तो रस्ता सुद्धा एकदम निकृष्टपणे चाललेला आहे. त्याच्यावर पाणी मारलेलं नाही, त्याच्यावर रस्त्यावर खडी टाकलेली नाही आणि तसल्या रस्त्याहून असे वारकरी गेलेले, मुख्य जित्राब गेलेले रथवडीत. तर त्या रस्त्यावरून मी सुद्धा स्वतः गेलेली. त्याच्यामुळे मी मंत्री साहेबांना सुद्धा भेटलेले परतवाड्याला जाऊन. तर त्या मंत्री साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलंय. तर ही रस्ता असा बोगस जर झाला तर मी रस्त्यावर उतरून प्रहार संघटनेच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात